सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। युनिव्हर्सल बिझनेस स्कूल इथे आज मी आलेलो आहे। इथे उपोषणकर्ते बसलेले आहेत। उपोषण हे उद्या सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने, परंतु 2 दिवसापूर्वी इथे एक कामगारांच्या बद्दल एक घटना घडली आणि सर्व कामगार पोलीस स्टेशनला गेले। त्यावेळी तो प्रकार माझ्या लक्षात आला की एक 6 महिन्यापूर्वी युनिव्हर्सल बिझनेस स्कूलमध्ये इथले माझे सहकारी मित्र जे असतील ते आमरण उपोषण केलं होतं। 6 महिन्यापूर्वी या लोकांना परमनंट करू असं आश्वासन देऊन या उपोषणाची सांगता या लोकांनी केली। त्या कॉलेजच्या मालकावरती आणि तिथल्या टीमवरती विश्वास ठेवून या लोकांनी कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली, परंतु त्यांना परमनंट न करता या लोकांनी आता त्यांच्या खाजगीकरणामध्ये या लोकांचा समावेश केलेला आहे। ते त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या कामगारांनी, या सर्व बांधव भगिनींनी एक इथले जे नेते आहेत किंवा इथले जे गावकरी आहेत, मग आप्पा गायकवाड असतील, ऋषी गायकवाड असेल, बबलूदादा गायकवाड असेल, यांच्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी या लोकांना सांगितलं का आम्हाला अशा प्रकारे आम्हाला कॉलेजमधनं परमनंटच्या ऐवजी आम्हाला खाजगीकरण करत आहेत। त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी हे लोक पुढे आले आणि खऱ्या अर्थाने एका विशिष्ट समाजाचे लोक असल्यामुळे या लोकांना इथल्या प्रशासक म्हणजे कॉलेज चालवतात ते खूप त्रास देतात, हे जाणवतं आम्हाला, आणि त्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे म्हणून ही सर्व लोक पुढे आली। ते पुढे येत असताना आमची सुद्धा एक जबाबदारी आहे की एक घटक जो या तालुक्यातील दलित जो आदिवासी बांधव आहे तो इथे काम करतोय। मी प्रामुख्याने सांगेल की हे लोक मी 2009 पासून इथे काम करताना पाहिलेलं आहे। एक कॉलेज शून्यातून मोठी भरारी घेत असताना जे कॉलेज 4 वर्ष मी 2009 ते 2014 हे कॉलेज रडखडत होतं, त्या टायमाला या लोकांनी खूप मदत केलेली आहे। या लोकांनी काम केलं, या लोकांच्या कामाच्या जोरावरती कॉलेज आज या महाराष्ट्रामध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन बसलेलं आहे। कॉलेज आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहे, परंतु कामगारांवरती अन्याय करत आहेत। हे जाणवत असताना त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगतो की जर या कॉलेजने जर या लोकांना न्याय दिला नाही तर रस्त्यावरती तर उतरूच, पण या कॉलेजच्या गेटला आम्ही टाळा लावू एवढा आपल्या माध्यमातून जरूर सांगत आहोत। आज या ठिकाणी AI युनिव्हर्सल युनिव्हर्सिटीच्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्यावर वारंवार होत असलेला अन्याय आणि मला वाटते 12-15 वर्षापासून या गावातील कुशुली गाव असेल, वदप गावातील सर्व माझे आदिवासी बंधू भगिनी असतील या युनिव्हर्सल युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी करत असतात, परंतु त्यांच्यावर अनेक वर्षापासून इथलं मॅनेजमेंट असेल, इथलं स्टाफ असेल, ते नेहमीच अन्यायकारक त्यांच्याशी वागणूक करतात। ते आदिवासी समाजाचे असल्यामुळे त्यांना नेहमी हिणवण्यात येतं का तुम्ही आदिवासी समाजाचे आहेत, तुम्ही कामाच्या लायक नाहीत, अशा पद्धतीने त्यांना हिणवण्यात येतं। 10-15 वर्षापासून ते या प्रोजेक्टमध्ये काम करतायत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा फॅसिलिटी त्यांनी आजपर्यंत चालू केलेली नाही। त्यांना समाधानकारक कुठल्याही प्रकारचा पेमेंट नाही आहे आणि अनेक वेळा त्यांनी उपोषण करून सुद्धा तिथल्या व्यवस्थापकांनी फक्त त्यांच्यावर अन्याय करायचं आणि खोटं बोलून त्यांची वेळ मारून नेण्याचं काम केलेलं आहे। परंतु आता त्यांनी साखळी उपोषण सुरू केलंय। मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो का सोमवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व परिसरामधील आमच्या तालुक्यामधील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील आणि इथला 2-3 गावामधील सर्व
त्या युनिव्हर्सिटीमध्ये असणारा स्टाफ असेल यांच्या विरुद्ध आम्ही खऱ्या अर्थाने सोमवारपासून आमरण उपोषण करणार आहेत. आणि जर त्यांनी सोमवारी ऐकलं नाही तर मंगळवारी आम्ही गेट समोर उभे राहून तिथं रस्ता रोको करण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहेत. आणि आमचं या पूर्ण उपोषणाला पाठिंबा असेल आणि ह्या व्यवस्थापकाला धडा शिकवण्यासाठी शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं आपल्याला या ठिकाणी आज सांगू इच्छितो.